परिपूर्ण सत्य। नमस्कार, मी युगंधरा। आवाज न्यूजच्या सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही सुपरफास्ट ठळक घडामोडी। एल शद्दाई मेथडिस्ट चर्च तळेगाव दाभाडे येथील ख्रिस्ती बांधवांनी नाताळ निमित्त गरजू लोकांना ब्लँकेटचे केले वाटप। वडगाव फाटा ज्योतिर्लिंग हॉटेलजवळील ऑटो गॅरेजमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। 7 जणांच्या अटकेसह हजारोंचा मुद्देमाल केला जप्त। आलेल्या वीकेंडच्या सुट्ट्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर पासून 3 दिवस मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जड व अवजड वाहनांसाठी दुपारी 12 पर्यंत राहणार बंदी। दुर्बल घटकांसाठी NMMS परीक्षा 24 डिसेंबर रोजी घेतली जाणार। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारत 24 जानेवारी पासून सुनावणी घेण्याची ठरवली तारीख। सरकारचा खाद्यतेलासंदर्भात मोठा निर्णय। मार्च 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या किमती राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात। कोरोना JN1 व्हेरिएंट बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आज घेतला गेला आढावा। या आणि अशाच बातम्या सविस्तरपणे वाचण्यासाठी आजच आमच्या आवाजन्यूज.live वेब पोर्टलला अवश्य भेट द्या। परिपूर्ण सत्य।